एका छोट्याशा गावामधून सुरू झालेली ही कहाणी हळूहळू विश्वासघात, वासना, संशय आणि सूड यांच्या भयानक शेवटापर्यंत जाऊन पोहोचते. यामध्ये नावं बदललेली आहेत, पण घटना मात्र अगदी खरी आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून नक्की सांगा. रोहित नावाचा एक तरुण, शिक्षण फारसं नाही, हातामध्ये ठोस काम नाही. गावामध्ये इकडे तिकडे काम शोधून देखील काहीच काम मिळत नव्हतं. घरची परिस्थिती देखील बेताची होती आणि त्यामध्ये पैशाची चणचण. शेवटी त्याने आपल्या मामाला म्हणजे सुरेशला फोन लावला. सुरेश शहरामध्ये फॅक्टरीत काम करत होता. रोहितने हताश स्वरामध्येच त्याला सांगितलं, मामा, मला काहीच काम मिळत नाहीये. तुम्ही जिथे काम करता तिथे माझ्यासाठी देखील काहीतरी काम शोधा. सुरेश मनाने साधा आणि मदतीला जाऊन जाणारा माणूस होता. त्याने लगेचच आपल्या भाच्याला शब्द दिला, तू इकडे ये, मी साहेबांशी बोलून घेतो. रोहित त्यानंतर शहरामध्ये आला. सुरेश आणि त्याची पत्नी रेखा एका छोट्याशा भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. 2016 मध्ये त्यांचं लग्न झालेलं होतं. सुरुवातीला गावातच ते दोघं राहत होते, पण रेखाने सुचवलं होतं की शहरामध्ये गेलो तर आपलं नियमित उत्पन्न चालू होईल आणि त्यामुळे ते दोघं अंबिकापूरला आले. सुरेश एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होता. 2018 मध्ये त्या दोघांना एक गोंडस मुलगी झाली. छोटा पण सुखाचा असा संसार सुरू होता. रोहित घरामध्ये आला तेव्हा रेखाने त्याचं स्वागत केलं, त्याच्यासाठी स्वयंपाक केला आणि रोहितने जेवताना तिची खूप स्तुती देखील केली. तो म्हणाला, मामी, तुमच्यासारखा स्वयंपाक कुणीही करत नाही. सुरुवातीला हे सगळं काही अगदी निरागस वाटलं, पण दिवसेंदिवस त्याचं कौतुक वाढतच गेलं. तो तिच्या सौंदर्याची, तिच्या बोलण्याची आणि हसण्याची आता हळूहळू स्तुती करू लागला. आणि त्याच दरम्यान सुरेशने रोहितला आपल्या फॅक्टरीमध्ये काम देखील मिळवून दिलं. दोघांच्या देखील शिफ्ट वेगवेगळ्या असत. कधी सुरेश नाईट ड्युटीवरती तर कधी रोहित. आणि त्यामुळेच घरामध्ये दोघं एकटे राहण्याच्या संधी आता हळूहळू वाढू लागल्या. एका रात्री सुरेश नाईट शिफ्टवरती कामासाठी गेलेला होता आणि त्या दिवशी रोहितने मात्र मर्यादा ओलांडली. तुम्ही माझी जर मामी नसता तर माझी पत्नी असता, असं तो तिला म्हणाला. रेखा सुरुवातीला थोडीशी गोंधळली, पण तिच्याही मनामध्ये भावनिक असा रिकामेपणा होता आणि सततचं कौतुक, लक्ष आणि आकर्षण. हळूहळू ती देखील त्याच्या जाळ्यामध्ये अडकत गेली आणि नात्याची रेषा आता पुसली गेली आणि त्या दोघांमध्ये गुप्त असे संबंध सुरू झाले. काही महिने सगळं काही अगदी लपून राहिलं, पण सत्य फार काळ लपून राहत नाही. एक दिवस सुरेशने त्या दोघांना रंगेहात पकडलं आणि त्या दोघांचा संसार आता डोळ्यासमोरच तुटला. विश्वासाचा चुराडा झाला आणि त्यानंतर त्याने त्या दोघांना घराबाहेर काढलं. रेखाने देखील निर्लज्जपणे मुलगी सुरेशकडे सोडली आणि रोहित सोबत दुसऱ्या रूमवरती राहायला गेली. लग्न न करता दोघंही अगदी पती पत्नीसारखं राहू लागले. काही काळ सगळं काही अगदी ठीक होतं. त्यानंतर त्या दोघांना एक मुलगी झाली. रोहित जबाबदारी घेऊ लागला आणि काम करून पैसे देखील आणत होता, पण हळूहळू नात्याला आता तडे पडू लागले. रेखा सोशल मीडियावरती सक्रिय झाली. नवीन मित्र आणि नवीन चॅट सुरू झाले. रोहितला आता असुरक्षित वाटू लागलं. ही जशी मामाला सोडून माझ्याकडे आली, तशी मला सोडून दुसऱ्याकडे जाईल अशी भीती आता त्याच्या मनामध्ये घर करू लागली आणि त्यामुळे वाद वाढले. एके दिवशी रेखाने त्याला स्पष्टपणे सांगितलं, आपलं काहीही नातं नाही, मी माझ्या पद्धतीने जगेन. आणि दोन्ही मुलींना घेऊन ती एका वेगळ्या खोलीमध्ये राहू लागली. रोहितच्या मनामध्ये सूड पेटला. त्याला वाटू लागलं की तिच्यावरती अधिकार फक्त त्याचाच आहे. आणि त्यानंतर नोव्हेंबर 2025 पासून त्याने प्लॅन आखायला सुरुवात केली आणि अखेर 29 जानेवारी 2026 रोजी त्याने तिला फोन केला. तो म्हणाला, आज माझा वाढदिवस आहे, शेवटचा एक दिवस तू माझ्यासोबत घालव. आणि अशी भावनिक विनंती त्याने तिच्याकडे केली. खूप आग्रह केल्यानंतर ती देखील तयार झाली. दोघंही बाहेर गेले, केक कापला आणि जेवण केलं. दारू, हसणं, सगळं काही अगदी वरकरणी सामान्य वाटत होतं, पण रोहितच्या मनामध्ये काळी योजना तयार होती. रात्री तो तिला मोर्डी जंगलामध्ये घेऊन गेला. तिथे सुनसान जागेमध्ये त्याने तिच्या दुपट्ट्याने तिचाच गळा आवडला. ती तडफडली आणि तिचा श्वास थांबला. तरी देखील खात्री करण्यासाठी त्याने धारदार वस्तूने तिच्यावरती वार केला. रेखाचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह जंगलामध्येच टाकून तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलामध्ये लोकांना रक्तबंबाळ मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांमध्ये कळवण्यात आलं आणि ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचे फोटो व्हायरल केले. रेखाच्या बहिणीने तिची ओळख पटवली
आणि तपासामध्ये कॉल डिटेल्स मधून शेवटचा कॉल रोहितचा असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये रोहित गोंधळला. शेवटी त्याने आपल्या सगळ्या काही गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आणि त्याला अटक झाली. पण या कथेमध्ये शेवटी नक्की कोण हरलं, सुरेश, रोहित की मग रेखा? सुरेशचा संसार उद्ध्वस्त झाला, रोहित तुरुंगात गेला आणि रेखा, जिने चुकीच्या निर्णयांनी आपलं आयुष्य गमावलं. पण सर्वात मोठी शिक्षा मात्र दोन निरागस मुलींना मिळाली. एक आईशिवाय तर एक वडिलांशिवाय राहणार होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते? भावनिक आकर्षक आणि क्षणिक भावना आपल्याला आयुष्यभराचा पश्चाताप बनवून देऊ शकतात. विश्वास तुटला की नाती संपतात आणि सूड घेतला की आयुष्य संपतं. या घटनेबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे कमेंटमध्ये मांडायला अजिबातच विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही देखील अशा घटनांपासून नक्कीच सावध राहा. आणि अशा घटनांपासून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. त्यामुळे जरूर विचार करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.